रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि. रूप पाहताल जने 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 सुख झाले व दादरी सुख झाले व दादरी दादरी तुहा विठ्ठल मारवा तुहा विठ्ठल मारवा सुख झाले हो
जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय आवाज थोडं वाढ बघा संतांचे उपकार आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते निरंतर जागविते काय द्यावे त्याचे व्हावे उतराई द्यावे त्यासी भावे उत्तराई काय द्यावे त्याचे व्हावे उतराई द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेवी तो पायी जीव तोडा पायी जीव सोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी घ्यावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उत्तराई काय द्यावे त्यासी व्हावे उतराई द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेवी तो पायी जीव थोडा पायी जीव सोडा पायी जीव सोडा तू का म्हणे वत्स घेणू याची चित्त कामने वत्स धेनो एक चित्त तू का म्हणे वत्स घेणू याची चित्त कामने वत्स धेनो एक चित्त तैसे माझे येती सांभाळीत माझे ते सांभाळे काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उत्तराई काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा पायी जीव सोडा पायी जीव सोडा विठो पार कुमाई जय पार कुमाई विठो 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 पार कुमाई पार कुमाई संतचे उपकार काय सांगू आता संतांचे काय सांगू आता संतांचे काय सांगू आता संतांचे उपकार 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 मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासी भावे उत्तराई काय द्यावे त्यासी भावे उत्तराई मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासी
ठेवितो पायी ठेवितो जीव थोड़ा काय द्यावे आसे वावे बुतराई काय द्यावे त्याचे वावे बुतराई जीवितो हा पायी जीव थोडा जीव थोड़ा काय द्यावे आसे वावे बुतराई काय द्यावे आसे काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती
शिकविती काय द्यावे त्याचे व्हावे उतराई ठेवितो पायी जीव थोडा तुका मने वत्स घेणवेची चित्त तुका मने वत्स घेणवेची चित्त चित्ती ऐसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल रत्नं वरं पुण्डरीकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादान कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू मन मारा दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादान कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रायगड मंदिरे बसे माझा राया चरणी अर्पितो जन्मही काया सिद्धेश्वरासी पडली ज्यांची जन्मख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊच्या पोटी सिंह जन्मला जिने घडविला हा महाराष्ट्र सुखावले प्रजा परिस्त्री समान माते समान होता राजा माझा
आठवण येते आम्हाला, कधीच विसरणार नाही राजा तुम्हा नमन करण्याला, तुम्हा नमन करण्याला. आये महाराज विराजे, आये महाराज विराजे, आइए महाराज विराजिए, आइए महाराज. आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग भगवान परमात्म्याची आगात सत्ता असणारे सच्चिदानंद गणनीय विकल्प समाधी वारसा या समाधी भाषेतून संत महात्म्य रशिंद्रियावरती जे वाग्देवी निर्माण झाली ते वाग्देवी स्मरून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे रत्न तयार झालं मायबाप, ते रत्न म्हणजे देऊचे सुप्रसिद्ध असणारे साधू संत, देव मानणे, संत मानणे, जग मानणे असे असणारे नवे नवे परमार्थामध्ये पाचवा वेद निर्माण करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा अवघा 4 चरणाचा अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. माय बापानो, ज्या संतांचे उपकार आहेत आपल्यावर, आपली वाणी कमी पडेल त्यांचे उपकार मानता मानता, पण उपकार संतांचे कधीच संपणार नाहीत. उपकाराची परतफेड एक जन्मी काय, अनेक जन्म आपण घेतला तरी परतफेड करू शकत नाही. म्हणून संतांचे उपकार आपल्यावर अनमोल किमतीचे एक एक उपकार आहे. आपण एकाही उपकाराची परतफेड करू शकत नाही. मग संत असे उपकार करतात तरी काय? मग काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आपल्याला संत काय करतात? वारंवार आपल्याला जाग करतात. जागविती म्हणता वारंवार जाग करतात. आपण म्हटलं ओ महाराज आम्ही तर जागेच आहोत ना. आपण जागे आहोत, संसाराच्या ठिकाणी जागे आहोत, परमार्थाच्या ठिकाणी नाही मायबाप. संसाराच्या ठिकाणी हा अज्ञानी जीव जागा आहे, पण त्या जीवाचा उद्धार नाही आणि मनुष्य देह जन्माला आल्यावर त्या जन्माचं सार्थक नाही. म्हणून संत सांगतायत की आपल्याला मायबापानो परमार्थामध्ये जाग व्हा. काय द्यावे त्यासी भावे उतराई, मज ठेवी तो पायी जीव थोडा. आपण कितीही त्यांना उपकाराचं करू शकलं तर आपल्याकडे आहे तरी काय? संतांचे उपकार परतफेड करण्यासाठी आहे तरी काय? फक्त एक जीव, ते जीव त्यांच्या चरणावर ठेवलं तर ते उपकाराची परतफेड होऊ शकणार नाही मायबाप. म्हणून सहज बोलणे हित उपदेश करुणी सायांस शिकविते. संतांचं सहज बोलणं आपल्या जीवाचा उद्धार आहे मायबाप. आणि आपलं सहज बोलणं एखाद्याचं घर पेटतं महाराज. आपलं सहज बोलणं. संतांचे विचार इतके अनमोल आहेत. सहज बोललं तरी आपल्या जीवनाचा उद्धार होतो. मग ते सहज बोलणं आपण कुठंतरी आपल्या जीवनामध्ये आपण कुठंतरी घेतलं पाहिजे. का? त्या सहज बोलण्याने आपला उद्धार होणार आहे. हे कुठंतरी आपण जागृत झालं पाहिजे. सहज बोलणे हित उपदेश करुणी साह्यांस शिकविती. करुणी साह्यांस, जसं एक आई मुलाला आपल्या छोट्याशा साह्यांस करून शिकवते. अगोदर लोभानं सांगते, नंतर नाहीच ऐकलं रागानं सांगते. त्या रागामध्ये प्रेम आपल्या आईचा असतोच महाराज. तसं वारंवार वारंवार संत आपल्याला
हित शिकवतात आपलं. आपण जीवनात कुठेतरी जागा झालं पाहिजे. मग हे जीवनामध्ये जागा होण्यासाठी साहस करतात, अट्टहास करतात. का? हे माझा अज्ञानी समाज आहे, कुठंतरी ज्ञानानं परिवृत्त व्हावं आणि कुठंतरी ज्ञानाने परिवृत्त झालं त्या जीवनाचं कुठंतरी सार्थक व्हावं म्हणून. तुका म्हणे वत्स घेणे वेची चित्त चित्ती तैसे मज सांभाळत. तुकोबरायला मनुष्याचं त्या जागी घेतलेलं असलं तरी चाललं होतं, पण मनुष्यापेक्षाही श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायला गायीची उपमा त्या जागी त्यांना अवलंबून दिसली, म्हणून त्या ठिकाणी गायीची उपमा दिलेली आहे. मी समोर जाऊन सांगेलच तुम्हाला. जसं गाय आपल्या बिचड्यांना सांभाळतं, महाराज माणसापेक्षा जनावर विचार त्यांचे चांगले आहेत. माणूस जितकं माणसाला जपत नाही तितकं पशुपक्षी जपतायत, म्हणून त्या गायीची उपमा दिलेली आहे. त्या गायी जसं त्यांच्या वासराला सांभाळतं महाराज, तसे संत आपल्याला सांभाळतात. म्हणून जीवनात आल्यावर संतांचे उपकार आपण कधीच परतफेड करू शकत नाही. आणि आपला एक जीव आहे त्यांच्या चरणावर ओवाळून टाकलं तरी कधीच आयुष्यात परतफेड होणार नाही, इतकी ताकद त्या संतांच्या उपकारात आहे. विठ्ठल विठ्ठल. आज कार्यक्रमाचा योग माझ्या जीवनात आला म्हणण्यापेक्षा शाईबाबाने करून दिला. मायबाप एवढा आपण या जीवनात एवढ्या उजेडात आपण बसलोय, तर आपल्या जीवनामध्ये अंधार कशाचा? एवढं प्रकाशमय वातावरण इथं आहे, तर आपल्या जीवनात कधीच अंधार पडणार नाही. ताकद माझ्या शाईबाबाची आहे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि श्रावण महिन्याच्या निमित्त पारायण पण चालू आहे. त्या पारायणानिमित्त आपलं 9 दिवसाचं आयोजन कीर्तनाचं आहे महाराज. आणि 7व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या छोट्याशा पामराकडे आले म्हणा हरकत नाही. आणि सर्व माझे भाऊबंद असतील ट्रस्टखाली शिर्डीकरांचे सर्व मी जीवाच्या पलीकडे आभार मानते. का? जसं एखाद्या छोट्याशा बहिणीला सांभाळून न्यावं असे माझे भाऊ पाठीशी असतात आणि वारंवार पाठीशी असून ते सेवा करून घेणं आणि त्या शाईबाबांची कृपा आपल्यावर होणं आणि त्यांची सेवा जे इथं दादांची आहेत सर्व आपण जे सेवा करता हे बाबांचा उपकार म्हणायला काही हरकत नाही महाराज. तरी आपण उपकार केलं तरी आपण अपकारच करतोय. म्हणून जीवनात अनमोल रत्न, जीवनात जर आनंद जर जीवनात मिळाला असेल तर फक्त या शाईबाबाच्या दरबारात जीवनामध्ये पहिला आनंद मला भेटलेला आहे. शाईबाबांच्या दरबारात जितका आनंद भेटतोय तेवढा आनंद कुठंच आयुष्यात भेटला नाही आणि भेटणारही नाही, विश्वासाने सांगते महाराज मी. म्हणून सर्व असतील आमचे दादा ट्रस्टखाली सर्व त्यांचे सर्वांचे आभार. आणि जे गायक आलेले आहेत माझ्यासोबत ते गायकांचे पण उत्कृष्ट गायक असणारे दादा मोगावकर दादा, तुमचेही धन्यवाद. आणि आमच्या गावातले सर्व मंडळी आहेत आणि उत्कृष्ट पखवाज वादक गजानन महाराज मोगावकर दादा, तुमचे धन्यवाद बरं का. आणि जे संस्थेचे मुलं चिमुकले आहेत महाराज, एवढ्या कमी वयामध्ये हा संस्कार खूप मान आहे बरं. चिमुकल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हेच खरं शिक्षण आहे त्यांच्या जीवनामध्ये. शाईबाबाच्या दरबारात राहून जगावं कसं, वागावं कसं ते एवढ्या छोट्याशा वयामध्ये शिकवतात. आपल्याला 50 वर्ष झालं तरी अजून ते शिक्षण भेटलं नाही, तर त्यांना 10 वर्षात भेटायला लागलं. काहीतरी भाग्य म्हणावं त्यांचं. आणि जीवनामध्ये आल्यावरती हेच कर्म, चांगले कर्म करणं आपल्या जीवनाला उधरून जाण्याला मी सांगून जाईल तुम्हाला. ऐका, जन्म होना भाग्य की बात है, जन्म होना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है. जन्म होना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है. मृत्यु के बाद भी इस लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है, किए हुए कर्मों की बात है.
असे कर्म तुम्ही करा. हे कर्म चांगले कर्म करण्यासाठी वय लागत नाही, वेळ लागत नाही. म्हणून जितकं होईल तितकं परमार्थाकडे वळणं आणि आपले कर्म करणं हेच आपलं जीवन जगणं आहे. महाराज विठ्ठल विठ्ठल. जीवनात आल्यावर असे सत्कर्म करा की कुठंतरी आपलं जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. संतांनी काय महाराज, संत ज्या वेळेस जन्माला संत आले होते त्यावेळेस संत होते, त्या संतांचे आपल्याला महिमा कळली नाही आणि संत गेल्यावरती आपल्याला महिमा कळायला लागली. ज्ञानोबराय होऊन गेले. ज्ञानोबराय ज्या वेळेस होते येण्यासाठी तयार नव्हते मायबाप, पण त्याच ज्ञानोबरायांच्या नावावरती आज लाखो भाविक लोक पोट भरून घेत आहेत. हे माझ्या ज्ञानोबरायांचे उपकार नाही तर अजून काय महाराज. संत ज्या वेळे होते त्यावेळे हा समाज फक्त त्या संतांना उपकारांचं काही मनोगत केलंच नाही, पण त्या संतांना मात्र त्रास तेवढा दिला. ज्ञानोबराय इंद्रायणीमध्ये जेव्हा स्नान करत होते मायबाप, तेव्हा सांगायचे ज्ञाना समाधी ज्या इंद्रायणीमध्ये स्नान करतोयस ना ते समाधी त्या इंद्रायणीचं पाणी बाटेल, तू स्नान नको करू. आणि खरं एकमेव कारण ते इंद्रायणीचं जर पवित्र कशामुळं असेल तर माझ्या ज्ञानोबरायामुळे आहे महाराज. म्हणून जीवनात आल्यावर इतके संतांचे उपकार आहेत. ऐका, ज्या वेळेस आपण संताला त्रास दिल्या तरी संत फक्त एकच विचार केले की आपलं जीवन कसं आपल्याला तारून नेता येईल याचाच संताने विचार केला मायबाप. ज्ञानोबरायाने एवढा त्रास देऊन बी शेवटी आपल्याला ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीसाठी ग्रंथ दिला, हरिपाठ दिला, चांगदेव पासष्टी दिली, अनेक ग्रंथ शास्त्र विचारासाठी आपल्या दिले. का माझा अज्ञानी समाज आहे हे भरकटत जाऊ नये, कुठंतरी या जीवाचा उद्धार व्हावा म्हणून हे तळमळ संतांचे आहे मायबाप. संतांचे उपकार. अहो जगद्गुरु तुकोबारायांना इतका त्रास दिला तरी तुकोबारायाने माझ्या जाता वेळेस आपल्याला 4,92,000ची गाथा निर्मिती करून दिलीच ना महाराज. का कुठंतरी हा जीव तारला पाहिजे. तर त्या गात्याचा आपल्यासारख्या समाजाने सन्मान तर नाहीच केला मायबाप, पण त्या गात्याचा माता अपमान केला आणि ते गाथा माता इंद्रायणीमध्ये बुडवण्याचं काम तुम्ही आम्ही केलोय महाराज. नुसता गाताच नाही, गाता त्या पाण्यावर तरंग नये म्हणून त्या गात्याला दगडसुद्धा बांधण्याचं काम तुम्ही आम्ही केलोय महाराज. त्या ज्या गात्याला दगड बांधला ना मायबाप, ते दगड सुद्धा तारला. इतकी ताकद त्या गात्याची आहे, दगडही तारू शकते. मग आपला तुम्हा आम्हाचा सामान्य जीव तारणारा नाही का महाराज? नक्कीच तारणार आहे. म्हणून आपल्याला संगत जर करायची असेल तर संतांची संगत करा. संगती करावी सदा सज्जनाची, 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 संगती करावी
करावी सदा सज्जनाची संगती करावी सदा सज्जना संगती जर कोणाची करायची असेल ते संगती तुम्ही फक्त ग्रंथाची आणि संताची करा. तुमच्या जीवनामध्ये प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. अहो जगद्गुरु तुकोबाराय परमार्थामध्ये 5वा वेद निर्माण करणारे जगद्गुरु तुकोबाई आहेत. ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मज पामराशी काय थोरपण परमार्थामध्ये 5वा वेद निर्माण करणारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पायाची वाहन पायीवरी. अहो आपल्याला थोडंसं ज्ञान झालं की आपल्याला अहंकार येतो महाराज, पण संतांकडे इतकं ज्ञान होतं कधी जीवनात त्यांना अहंकार झाला नाही. ते तुकोबाराय म्हणतायत जीवनात आलोय ना आम्ही फक्त भगवंताचं चिंतन आम्ही जीवनात केलोय आणि हा जीव आम्ही उधारून नेलो. कुणबियाच्या कुळी जन्मलो जगदीशा संस्कृत भाषा मा कैसी. तुकोबाराय म्हणतात अहो साधकांना सांगतायत संस्कृत भाषेमध्ये अनेक अभंगाची रचना म्हणजे जगद्गुरु तुकोबारायने केली, पण कधी नाही म्हटलं मी अभंग लिहिले म्हणून. साधक विचारले अहो जगद्गुरु तुकोबाराय हो तुम्ही परमार्थामध्ये 5वा वेद निर्माण करू नये माझं काहीच नाही म्हणता आणि संस्कृतमध्ये अभंग लिहिता. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद गणा विनाशा. तुकोबाराय म्हणतात संस्कृत अभंग मी लिहिलं पण त्याच्यात माझं काहीच नाही. तो भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा माझ्या मुखातून वदवून घेतात म्हणून मी अभंग लिहिलं आणि अभंग गायन करतो. आपल्याला 2 अभंग जर पाठ झाले महाराज आपण म्हणतोय माझ्या इतकं कोणी नाही. संतांचे काय विचार आहेत मायबाप आणि संतांचे काय उपकार आहेत ते उपकाराची कधी परतफेड आपण करू शकत नाही मायबाप. नवे ज्या वेळेस शिर्डीमध्ये बाबा होते त्यावेळेस बाबाने वाणी समाजांच्या दुकानाला तेल आणण्यासाठी जायचे महाराज. तेल आणण्यासाठी रोज तेल आणायचे दुकानातून आणि या मंदिरामध्ये दीपक लावायचे. पण एक वेळेस त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये अशी घटना आली की त्यांनी तेलसुद्धा दिलं नाही आणि बाबांना वापस केलं. माझे बाबा मंदिरात यावं आणि पाणी टाकून दीपक चालू करावं आणि त्या दीपकांचा इतका प्रकाश तुमच्या आमच्यापर्यंत पोहोची केला की ते दीपक कधी विझलाही नाही आणि विझणारही नाही महाराज. इतकं जीवनात आपल्या प्रकाशित झालेले आहे.
ज्या वेळेस पाणी टाकून त्यांनी दीपक लावलं, ते दीपक नव्हे तर या अंतकरणामध्ये जे अज्ञानी रूप अज्ञान भरले ना, त्या अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानाचा दीपक लावण्याचं काम माझ्या बाबांनी केलं. म्हणून जीवनात आल्यावर संतांचे जे विचार आपल्या जीवनात घेतले, कधीतरी जा ग्रंथापाशी बसा, ग्रंथाचं वाचन करा. मन लावून जर वाचन केलं मायबाप, ते ग्रंथ आपल्यासोबत बोलल्याशिवाय राहत नाहीत. कधीतरी प्रेमाने त्या ग्रंथाला बोलून पहा. बाबांचे इतके अनमोल उपकार आहेत. ज्या ठिकाणी या ठिकाणी जेव्हा काका पहिला औषधाचं दुकान टाकून होते, त्या ठिकाणी औषध चालू असताना दुकानामध्ये औषध देत देत हरी 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 हा स्मरण केले. आणि स्मरण केल्यावरती करत करत हा जीवच हरी झाला. आणि एक दिवस त्यांच्या समोर हरी प्रगट झाले. हरी जो कोणी असतील तर ते माझे शाईबाबा आहेत. शाही बाबा ज्या वेळेस प्रगट झाले, त्या औषध दुकानात थांबवलं आणि त्या ठिकाणी असं औषध निर्माण केलं मायबाप. अनेक आपल्या अनेक आजारावर उपचार होण्यासाठी इतकं औषध, अनमोल औषध आपल्याला देऊन गेलं. ते औषध खाल्ल्यावरती अनेक आजार भस्म झालेत, होणार आणि होणारच शेवटपर्यंत. त्या औषधाचं नाव आहे फक्त विभूती महाराज. जे आपण विभूती खाताय ना, ते औषध आहे माझ्या बाबांचं. अहो साधारण उपचार तर बंद होतातच, इतकी ताकद त्या विभूतीमध्ये आहे. पण कॅन्सर नावाचा आजार भयानक आहे. ते कोणाच्या डॉक्टरला औषध न भेटता जर भावनेने तुम्ही जर विभूती खाली ना महाराज, तो कॅन्सर नावाचा आजार 2 दिवसात भस्म होण्याची ताकद माझ्या बाबाच्या विभूतीमध्ये आहे. फक्त जीवनात विश्वास असला पाहिजे. म्हणून संतांचे जे विचार आपल्या जीवनात घेतलं, त्या जीवनाचा कल्याण निश्चितच आहे महाराज. म्हणून जीवनात आल्यावर माणसाने संत विचार केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अहो ज्ञानोबा यांचे उपकार इतके महान आहेत, तुम्ही आम्ही कोणीच पूर्ण करू शकत नाही. आणि या संतापाशी इतकी दया शांती आली असेल तर कुठून आली मायबाप? तुम्हाला एक दृष्टांत सांगून जाईल, तुमच्या लक्षात येईल. ऐका. मृत्यू लोकामध्ये कीर्ती उतरलेली आहे. कीर्ती आणि दया हे दोघी बहिणी आहेत मायबाप. दया अगोदर आलेली आहे मृत्यू लोकात स्वर्गातून, आणि प्रत्येक घरामध्ये गेली आणि विचारलं, मी दया आहे, कोणीतरी माझ्या घरी ठेवून घेता का? मी ज्याच्या अंतकरणात बसेल ना, त्याचं अंतकरण मऊ होईल. आणि तो मनुष्य किती क्रूर व्यक्ती असलं तरी ते मनुष्य मऊ पडतो आणि गोरगरिबांना दान करतो आणि त्यांना अन्नदान देतो, चांगले कर्म करतो. मी एक दया आहे, मला कोणीतरी ठेवून घ्या, मला कोणीतरी ठेवून घ्या. गावात एकही व्यक्ती ठेवून घेतल नाही. ती दया नीट एका आश्रमात साधूंच्या घरी गेली महाराज. त्या बाबांना विचारते, त्या आश्रमात गेल्यावरती बाबाने विचारलं, बाई तू कोण आहेस? तर सांगितलं, बाबा मी दया आहे, मला कोणी ठेवून घेण्यासाठी तयार नाही. बाबा तुमच्या आश्रमात मला ठेवून घेता का? त्यावेळेस बाबाने बोललं, तू आनंदाने माझ्या आश्रमात राहा. दयेला जागा दिली साधू संतांनी. मग तिचीच बहीण कीर्ती, तिला कळलं की दया इतकी आनंदाने या मृत्यू लोकामध्ये आनंद करत आहे जीवनामध्ये, तर आपण गेलं पाहिजे. मग कीर्ती पण या मृत्यू लोकामध्ये विराजमान झाली आणि प्रत्येक गावामध्ये विचारलं, मी कीर्ती आहे, कोणीतरी कोणाच्या घरी ठेवून घेता का? आपल्यासारखे साधक विचारले, बाई तू काय करणार आहेस आमच्या घरी ठेवून? सांगितलं, बाबा मी कीर्ती आहे, ज्यांच्या घरी राहील त्यांच्या जीवनात विराजमान होईल आणि त्यांचं
नाव विराजमान अनमोल करेल, प्रत्येक व्यक्तीपर्यंत नाव पोहोचण्याचं ही कृती आज अमर करते आणि प्रत्येक जिथे जिथे मान सन्मान मिळवून देण्याचं काम मी करते. मला कुठेतरी ठेवून घ्या. असं म्हटल्यावर अहो सन्मान कोणाला नकोसं वाटतं मायबाप? सर्वांना वाटतं आपला सन्मान झाला पाहिजे, आपल्याला चांगलं कोणीतरी म्हटलं पाहिजे. पण हे ऐकून सर्वांच्या मनात वाटलं की कीर्तीला आपण ठेवून घ्यावं. तर कीर्तीने प्रश्न केला, ज्या वेळेस माझ्या बहिणीला तुम्ही कोणीच ठेवून घेतलं नाही त्या अर्थी मी इथं राहू शकत नाही महाराज. जिथे माझी बहीण आहे ते मला जागा सांगा. जेव्हा कीर्ती गेली आश्रमामध्ये, मग साधू बाहेर आले आणि विचारलं, बाई तू कोण आहेस? त्यावेळेस कीर्ती म्हणते, बाबा मी कीर्ती आहे, ज्यांच्या जवळ राहील त्यांच्या शरीरात विराजमान होईल, त्यांचं नाव उंच करते आणि शेवटपर्यंत त्यांच्या नावाचा जयघोष करण्याचा काम मी करते. मी कीर्ती आहे, मला ठेवून घेता का? संत म्हटले, मी ठेवून घेऊ इच्छित आहे, पण आता नाही, मी गेल्यावरती तुझं विराजमानी आश्रमात होईल. म्हणून संत गेल्या पारी संतांचे विचार आणि संतांचे महत्त्व तुम्हा आम्हाला कळतो. याचं कारण हे आहे महाराज. म्हणून जोपर्यंत संत होते तोपर्यंत आपल्याला कळले नाही, आणि ज्यावेळेस संत गेले त्यावेळेस त्याची कृती व्हायला लागली ना, तेव्हा आपल्याला संत कळायला लागले मायबाप. म्हणून जीवनात आल्यावर संत काय आहेत, ग्रंथ काय आहेत, हे जीवनामध्ये कुठंतरी आपण विचार केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अहो, त्या ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आपल्याला दिला मायबाप. कधीतरी ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचून पाहा. वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पावे पंढरी, ज्ञान होई अज्ञानाशी सवरत्या टिकेशी, ज्ञान होई मुडा अति मूर्ख त्या दगडा, वाचेल जे कोणी नित्यासी लोटांगणी. किती उपकार आहेत. संत जनाबाई सांगतायत, माझ्या ज्ञानोबराची ज्याने ज्ञानेश्वरी वाचवली ना, त्याच्या चरणावरती मी लोटांगण टाकतो. किती उपकार आहेत मायबाप संतांचे. म्हणून संतांचे उपकार आपण विसरता कामा नये महाराज. म्हणून जीवनात आल्यावर आपण सत्कर्म चांगले केलं पाहिजे, आणि या सत्कर्माच्या पाठीमागे आपले कर्मही चांगले केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून संतांचे उपकार आपण जीवनात कुठंच काय आपण कमी म्हणजे कधीच परतफेड करू शकत नाही. इतके उपकार संतांचे आपल्याकडे. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागवेते, मज निरंतर जागवेते, मज निरंतर जागवेते, काय तवे त्याचे भावे उतराये, काय तवे त्याचे भावे उतराये. माझ निरंतर जागवी,
जागविती. संत आपल्याला वारंवार जागा करतात की आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी जागं झालं पाहिजे. हा संसारामध्ये आपलं आयुष्य जात आहे. मग या संसारामध्ये आयुष्य पूर्ण घालण्यापेक्षा परमार्थात काहीतरी जीवन व्यतीत केलं पाहिजे. हे संतांची तळमळ आहे मायबाप. आपल्याकडे आयुष्य आपल्याला वाटतं हो भगवंताचे चिंतन करण्यासाठी आपल्याला अजून वेळ आहे, आपल्याला आयुष्य 100 वर्ष आहे. मी सांगून जाईल तुम्हाला आपल्याला 100 वर्ष आयुष्य कसे आहेत आणि कसं नाही ते. ऐका, कलियुगाचे 4 भाग मायबाप: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. ज्या ज्या युगाला आयुष्य दिलेले आहे त्या आयुष्याप्रमाणे मनुष्याला बी आयुष्य दिलेले आहे. सत्ययुगाला आयुष्य दिलेले आहे 17,38,000. त्या सत्ययुगाला आयुष्य आहे महाराज. त्या सत्ययुगाला 17,38,000 आयुष्य आहे. तर त्या युगामध्ये मनुष्याला 1,00,000 आयुष्य होतं. तर 10-10 वर्ष तपश्चर्या करावं लागत होतं भगवान परमात्म्याची आपल्याला दर्शन आणि भेट होण्यासाठी. आणि त्रेतायुगाचं आयुष्य मायबाप 12,96,000 आहे. त्रेतायुगाचं आयुष्य 12,96,000 आहे. तर त्या युगामध्ये माणसाला आयुष्य 10,000 वर्ष दिलेले आहे. जीवनात आल्यावर आयुष्य जसं योगाचं आयुष्य कमी होत चालय तसं माणसाचं सुद्धा आयुष्य कमी होत 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 आले महाराज. आणि द्वापार युगाला आयुष्य 8,64,000 त्या युगाला आयुष्य आहे. तर त्या युगामध्ये माणसाला फक्त 1,000 वर्ष आयुष्य भेटलं. आणि या कलियुगाला आयुष्य आहे 4,32,000. तर या कलियुगामध्ये माणसाला आयुष्य भेटलं आहे 100 वर्ष. तर 100 वर्ष भेटलं महाराज हे बरोबर आहे. पण या कलियुगामध्ये 100 वर्षामध्ये बी 4 विभाग केलेले आहेत. आपल्या डोळ्यासमोर आपले आज्या आजोबा पंजोबा दादा 100 वर्ष जगले. आपण 100 वर्ष जगू का? नाही महाराज. ते पहिला युग आहे 100 वर्षाचा, आपल्या आजोबाचा काळ. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय, काय भजनाची उरले ते पाहेगा, भजनाची उरले ते पाहेगा. मायबाप 100 वर्षातून 50 वर्ष तर आपलं झोपीत गेलं मायबाप. 50 वर्षात आपण काय करणार आहोत? तर आपल्या आजीला आणि आजोबांना आपल्या वडिलांना 100 वर्ष आयुष्य भेटलं मायबाप. पण आपलं आता जीवन आपण जगत आहोत ते दुसरा टप्पा आहे महाराज. पहिला टप्पा 100चा आहे, दुसरा टप्पा फक्त 50चा आहे या कलियुगामध्ये. तर त्या 50मध्ये आपण एक तर 100 वर्ष जगू शकत नाही आणि 50 वर्षात मरू शकत नाही. तर दोन्हीच्या मधला आयुष्य आपला आता आपण चालू आहे महाराज. दुसरा टप्पा फक्त कलियुगामध्ये 50 वर्ष दिला आणि तिसरा टप्पा फक्त 25 वर्ष आणि चौथा टप्पा फक्त कलीच्या शेवटला 12.5 वर्षच माणसं जगणार आहेत. एक कलियुगाचा इतिहास आहे मायबाप.
आणि त्या 12.5 वर्षामध्ये जेव्हा 12.5 वर्ष आयुष्य होईल आपलं, त्यावेळेस माणसं हरभऱ्याच्या दाटाखाली बसून कोरभर कुटक्याचा चतकोराचा एक कुटका काला म्हणून खाणार आहेत. हे कलियुगाचं आहे, शेवट आहे महाराज. म्हणून जीवनात आल्यावर आपलं आयुष्य खात चाललेले आहे. मग या भगवंताची प्राप्ती साधना जर करून घ्यायची असेल तर या कलियुगामध्येच आहे. कलियुग वाईटही तितकाच आहे आणि कलियुग चांगलाही तितकाच आहे. मायबाप अनेक युगामध्ये युग चांगले होते, पण भगवान परमात्म्याची भेट होण्यासाठी 10,000 वर्ष तपश्चर्या करावं लागत होतं. पण या कलियुगामध्ये असे गुण चांगले आहेत की त्या कलियुगामध्ये सहज आपल्या मुखातून भगवंताचं नाम जर गेलं ना, आपल्या जीवनाचा उद्धार आहे. तपश्चर्या करावं लागत नाही ना, साधना करावं लागत नाही. म्हणून कलियुग जितका वाईट आहे तेवढा चांगला सुद्धा कलियुग आहे महाराज. म्हणून महाराज सांगतात, करा रे बाबानो साधन हरीचे, करा रे बाबानो साधन हरीचे, करा रे बाबा साधन हरीचे, करा रे बाबा साधन हरीचे, करा रे बाबानो साधन हरीचे, करा रे बाबानो साधन हरीचे, करा जीवनात आल्यावर साधन जर तुमच्या जीवनात कोणतं करायचं असेल त्या हरीचं साधन करा आणि या कलियुगामध्ये हा जीव उद्धारून घ्या महाराज. आपल्या हातात आहे. एकदा जर मनुष्य देह गेलं ना गेलं पुन्हा पुन्हा नाही महाराज. म्हणून जीवनात आल्यावर संतांचे विचार घ्या. आपला देह सहज तारून जाणार आहे आणि या सहज भगवंताच्या भक्तीमध्ये आपण जर लीन झालो तर अनेक उपकार संतांचे आहेत. त्या संतांचे उतरे आपण कधीच होऊ शकत नाही. हा जीव जितका आहे तेवढा जीव ओवाळून टाकलं तरी संतांचे उपकार आपण परतफेड करू शकत नाही. म्हणून अभंगाचे दुसरे भावे
विठोबा रखुमाई आनंद घ्या विठोबा रखुमाया जय 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 विठोबा रखुमाया जय 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 हरे जय 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 विठोबा रखुमाया विठोबा रखुमाया हरि जय 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 विठोबा रखुमाया विठोबा रखुमाया विठोबा रखुमाया या साईबाबाच्या दरबारात आपण मायबापानो जीवनात आपण एवढा आनंद आपल्याला भेटला, या आनंद पुन्हा भेटेल का नाही, मग आता आपल्याला भेटला. आणि आमचे यूट्यूब चॅनलवाले आहेत ते आमचे दादा असतील गणेश महाराज चोपडे, दादा तुमचे धन्यवाद. आणि माऊली जिवाळा चॅनल यांचे खूप आभार, खूप चांगले चॅनल आहे बरं का. आणि आमचे दादा तुमचे दादा आभार. आणि आमचे चोपदार काका दोन्ही पण उभा आहेत, काका तुमचे आभार. आणि सर्व आमचे मंडळी ट्रस्ट खाली सर्व जे मंडळी आहेत सर्वांचे आभार. आणि आपल्याला टाईम आज कमी भेटला आहे महाराज, मग टाईम आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण अभंगसुद्धा व्यवस्थित सोडत नाही. शेवटचा आपल्याला अभंग घेऊन आपण पूर्ण विराम देऊ. तू कमाने वाचा धेनु धेनु एक चित तू कमाने वाचा धेनु एक चित तू कमाने वाचा धेनु वाचा येती सामायित काय जासी वारे उतराई काय जासी वारे उतराई ठेवी तो पाये जीव थोडा ठेवी तो जीव थोडा ठेवी तो पाये जीव थोडा ठेवी तो पाये जीव थोडा काय द्यावे त्याची भावे उत्तराई काय द्यावे त्याची भावे उत्तराई ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले महाराज ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले करू रे देवा पुढे उत्तर वारा हे विचारेला अधिकार म्या पुला तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय.